रिकमेंडेड MCQ नंबर 11. यात काय म्हणले, 5 बाकांची विक्री किंमत ही 6 बाकांच्या खरेदी किंमती इतकी आहे तर व्यवहारात शेकडा नफा किंवा तोटा काढा. विक्री किंमत एका बाकाची एक विक्री किंमत SP म्हणजे 1 SP, 2 बाकांची 2 SP, सेलिंग प्राइस SP म्हणून 5 बाकांची 5 SP आणि खरेदी किंमत एका बाकाची 1 कॉस्ट प्राइस आहे 1 CP, 2 बाकांची 2 ही इज इक्वल टू कोणा बरोबर आहे, 6 बाकांच्या खरेदी किंमती बरोबर आहे, म्हणजे इज इक्वल टू 6 कॉस्ट प्राइस 6 CP होणार. आपण शेकडा नफा किंवा शेकडा तोटा कशावर काढतो, खरेदी किंमतीवर, म्हणजे कॉस्ट प्राइस वरती किती सेलिंग प्राइस झाली तसा काढतो. म्हणजे कॉस्ट प्राइस खाली आणतो छेदाला डिनॉमिनेटरला, मग कॉस्ट प्राइस इथं गुणाकार इकडे भागिले इकडे आणली, म्हणजे SP भागिले कॉस्ट प्राइस आणली इकडे 6, तसाच इकडे 5 गुणाकाराला इकडे भागाकाराला नेला 5 खाली, म्हणजे ह्या कॉस्ट प्राइस वरती ही सेलिंग प्राइस आहे. याचाच अर्थ 5ची सेलिंग प्राइस किती करतोय, 6 करतोय, म्हणजे 5ची वस्तू आपण 6 ला विकतोय, अर्थ होतो त्याचा. 5ची वस्तू 6 ला म्हणजे प्रॉफिट किती कमवतो, 1 कमवतो. 6तून 5 गेले 1 रुपया, किती वरती 1 रुपया प्रॉफिट कमवतो, 5 वरती 1 रुपया. आणि 1/5 म्हणजे आपण फ्रॅक्शन मध्ये शिकलोय, 1/5 म्हणजे 20% नफा. जास्त विकतो, 5ची किंमत जास्त विकतो म्हणजे 20% नफा. पर्याय नंबर 4. पाहिल्याबद्दल थँक्स. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, ॲप डाउनलोड करा. थँक्यू.